गुड इव्हनिंग गाईज. वेलकम बॅक टू समर्पण सिरीज. ॲग्री ऑप्शनलचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे प्लांट फिजिओलॉजीमधला सेल स्ट्रक्चरवाला क्वेश्चन बघून घेऊयात. एन्युमरेट द फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गोल्गी बॉडीज. ओके, सो 10 मार्कांचा प्रश्न आहे बघा. हा 10 मार्कांचा प्रश्न आहे. याच्यामुळं आपल्याला वर्ड लिमिट इथं बसते. वर्ड लिमिट जी आहे ही वर्ड लिमिट आपल्याला किती सांगता येते? 150 वर्ड्सची लिमिट आपल्याला सांगता येते. ओके, सो एक सिंपल क्वेश्चन आहे आणि 10 मार्कांचा आहे. याचा अर्थ दुसरा हे पण असतो की हा कंपल्सरी क्वेश्चन्समध्ये येतो. बरोबर. सेक्शन ए सेक्शन बी मध्ये पहिला जो प्रश्न असणार आहे, पहिला आणि 6वा, पहिला प्रश्न त्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन्स असतात, ते कंपल्सरी असतात. सेक्शन बी मधला पहिला म्हणजेच 6व्या नंबरचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये पुन्हा 5 सब क्वेश्चन्स असणार आहेत, कंपल्सरी आपल्याला ते सोडवावे लागतात. ओके, सो हा प्रश्न सोडवूनच आहे असं म्हटलं तरी चालेल. सो सेल ऑर्गेनेलीमधले 2 महत्त्वाच्या सेल ऑर्गेनेलीज जे आहेत, पहिली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दुसरी गोल्गी बॉडीज, यांचे फंक्शन्स आपल्याला इनोमरेट करायचे. ते इनोमरेट करा म्हणजे काय? एकाखाली एक मेन्शन करत बसा, जास्त एक्सप्लेन करत बसू नका. ठीक आहे. सो एक 150 वर्डचं लिमिट आहे. 75 याला 75 शब्द त्याला या पद्धतीने आपल्याला जाता येतं. ओके, सो 15 शब्दांचे 5 स्टेटमेंट्स आपल्याला असे 5 फंक्शन्स या पद्धतीनं सब डिवाइड तिथं करता येतं. ठीक आहे. पहिल्यांदा त्याचा माइंड मॅप बघून घेऊयात की काय काय इथे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधले 4 महत्त्वाचे फंक्शन्स आपल्याला सांगता येतात. पहिला फंक्शन जो आहे तो प्रोटीन सिंथेसिसचा असतो. दुसरा फंक्शन जो आहे तो लिपिड सिंथेसिस किंवा लिपिड प्रोडक्शनचा आहे. तिसरा कॅल्शियम स्टोरेज डिटॉक्सिफिकेशन, हे फंक्शन्स आपल्याला तिथं सांगता येतात. ओके, अजून एक राहिले कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचं एक फंक्शन आपल्याला तिथं ॲड करता येतं. ठीक आहे. सो असे 5 एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन्स आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर आपण गोल्गी ॲपरेटसकडे येतो, गोल्गी बॉडीजकडे येतो. गोल्गी बॉडीजमध्ये पहिलं मॉडिफाईंग, सॉर्टिंग आणि पॅकेजिंग ऑफ प्रोटीन्स. सो वर जे प्रोटीन तयार झालेलं आहेत त्यांचं मॉडिफाय करणं, त्यांना सॉर्ट करणं आणि पॅकेज करून पाठवून देणं, हे काम गोल्गी ॲपरेटसमध्ये होतं. त्याच्यानंतर ग्लायकोलेशनची एक प्रोसेस आहे ती तिथं होते. प्रोडक्शन ऑफ लायसोसोम्स, हे सुद्धा गोल्गी बॉडीजमध्ये तयार होणारे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिपिडमध्ये यांची भूमिका महत्त्वाची असते आणि सेक्रेटरी वेसिकल्स तयार करण्यामध्ये गोल्गी बॉडीज मोठा रोल प्ले करतात. सो वरचे 5, खालचे 5 असे टोटल 10 फंक्शन्स आपल्याला 150 शब्दांमध्ये लिहायचे. मग आता ॲक्च्युअलमध्ये उत्तर कसं लिहायचं? ठीक आहे, उत्तराकडे येऊयात. उत्तरामध्ये बघा फॉर्मॅट थोडासा बदलला आहे. राईट, या पद्धतीने आपल्याला उत्तर जे आहे ते सांगता येतं. 2 पेजेसमध्ये हे उत्तर लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना? सुरुवात करूयात. सो इंट्रोडक्शनमध्ये इंट्रोड्यूस करा नाही करा चालतं. हा प्रश्न छोटा म्हणजे 10 मार्कांचा असल्यामुळे इंट्रोडक्शन लिहावंच असं कंपल्शन तिथं नाही आहे. डायरेक्ट तुम्ही फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा फंक्शन्स ऑफ गोल्गी बॉडीज असं केलं तरी सुद्धा चालतं. ओके, सो इंट्रोडक्शन मी या क्वेश्चनमध्ये इंट्रोडक्शन केलेलं आहे, करणं कंपल्सरी नाही आहे. दीज आर द की ऑर्गेनेलीज इन यूकॅरियोटिक सेल्स. These play vital role in processing and shipping of biochemical compounds. सो दोघांचं एक फंक्शन मी तिथं मेन्शन केलंय. एक प्रोसेस करते, एक शिप करते. बरोबर, एक तयार करते आणि एक पाठवून देते. या पद्धतीनं आपल्याला या 2 बॉडीज ज्या आहेत ते इंटररिलेट असलेल्या दिसतात. कारण बघा इंटरेस्टिंग गोष्ट तर काय सांगता येते आपल्याला, गोल्गी बॉडीज जर आपण विचारात घेतल्या, गोल्गी बॉडीजचा जर आपण विचार केला तर न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस शेजारी आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसून येतं. बरोबर, न्यूक्लियसमध्ये DNA असणारे, या DNA पासून प्रोटीन सिंथेसिस होणारे ER मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये, का तर याच्यावर रायबोझोम्स आपल्याला दिसून येतात. हे तयार झालेले प्रोटीन जे आहेत ते पुढे लगेचच गोल्गी बॉडीजला जातात. ठीक आहे. सो ER आणि गोल्गी बॉडीज जवळपास असलेले आपल्याला दिसतात. हे प्रोटीन तिथं जाऊन प्रोसेस होतात, छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये त्यांना पॅकेज केलं जातं आणि नंतर हे पॅकेट जे आहेत ते जिथं तो प्रोटीनची गरज आहे तिथं पाठवले जातात. ठीक आहे. या पद्धतीचं प्रोसेस जी आहे ही सेलमध्ये चालत असते. म्हणून विचारत असताना दोन्ही एकत्रच विचारलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. मग उत्तर कसं लिहायचं? दीज आर द की ऑर्गेनेलीज इन यूकॅरियोटिक सेल प्ले व्हायटल रोल इन प्रोसेसिंग अँड शिपिंग ऑफ बायोकेमिकल कंपाऊंड्स. ओके, सो एक सिंपल इंट्रोडक्शन केलंय, करणं कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडे येऊयात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम लिहिल्यानंतर मी काय करतोय, शॉर्ट फॉर्म पण तिथे लिहून ठेवते. कारण पुन्हा मला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दरवेळेस लिहायची गरज नाही. ER म्हणजे ते आहे हे कन्सिडर करता येतं. पहिलं फंक्शन जे सांगता येतं ते आहे प्रोटीन सिंथेसिसचं.
बरोबर. स्पेसिफिकली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा रफ ER जे आहे हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये असोसिएट असलेलं आपल्याला दिसतं. रफ ER विथ रायबोझोम्स, बरोबर. रफ ER विथ रायबोझोम्स टेक पार्ट इन सिंथेसिस ऑफ चेन्स ऑफ अमिनो ऍसिड्स, ज्याला मी प्रोटीन्स म्हणणार आहे. सो जेवढं सायंटिफिकली मला लिहिता येईल तेवढं लिहायचं, बरोबरच नाही लिहायचं, समजून घ्या. ठीक आहे. सो चेन्स ऑफ अमिनो ऍसिड मला सांगणं, मला माहित होतं ते, मला तेच सांगायचंय म्हणून मी चेन्स ऑफ अमिनो ऍसिड्स लिहिलं, कंसामध्ये प्रोटीन्स टाकून दिलं, किंवा डॅश मारा एन्झाइम्स लिहून टाका का, तर ते त्याच्यापासूनच तयार होणार आहे. यांच्या निर्मितीमध्ये रफ ERचा रोल असतो. ओके. इथं ते चालणार आहे. ऍक्च्युअलमध्ये कोण करतं? रायबोझोम्स आर द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, बरोबर. सो रफ ER मध्ये असणारे जे रायबोझोम्स आहेत हे रायबोझोम्स ऍक्च्युअलमध्ये प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असताना आपल्याला दिसतात. हे पहिलं फंक्शन मला सांगता येतं. सेकंड फंक्शन जे आहे ते लिपिड सिंथेसिसचं आहे, बरोबर. आता स्मूथ ERची चर्चा आपण करतो. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्याला लिपिड सिंथेसिसमध्ये मदत करतं बघा. ओके. सो रफ जे आहे ते प्रोटीनमध्ये आहे, स्मूथ जे आहे ते लिपिड सिंथेसिसमध्ये आपल्याला रोल जो आहे तो प्ले करत असताना दिसणार आहे. इट ऑल्सो इन्क्लुड्स इन फॉस्फोलिपिड प्रोडक्शन. फॉस्फोलिपिड बाय लेयर जी सेल मेम्ब्रेनची लेयर असते हे तयार करण्याचं काम, त्याच्यासाठी लागणारे जे लिपिड्स आहेत, फॉस्फोलिपिड्स आहेत, हे तयार करण्याचं काम आपल्याला ER मध्ये होत असताना दिसतं. फक्त स्मूथ ER ती आहे. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन जे आहे ते कॅल्शियम स्टोरेजचं आपल्याला दिसतं. ER रेग्युलेट्स द कॅल्शियम लेवल्स विदिन द सेल, बरोबर. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा ERचा रोल असलेला आपल्याला दिसतो. ओके. झाले 5 फंक्शन. त्याच्यानंतर आपण सेकंड बॉडीकडे जातो, ती आहे गोल्गी बॉडी किंवा याला आपण गोल्गी ॲपरेटस म्हणतो. याचं मेजर फंक्शन जे आहे ते मॉडिफिकेशन ऑन सॉर्टिंग अँड पॅकेजिंग ऑफ प्रोटीन्स, बरोबर. सो ER मध्ये तयार झालेले प्रोटीन्स आपण गोल्गी बॉडीजकडे पाठवतो आणि तिचं पॅकेजिंग होतं, राईट. प्रोटीन सिंथेसाइज्ड इन ER आर सेंट टू गोल्गी बॉडीज. ओके. पेज संपलं. सेकंड पेजकडे जाऊयात. कंटिन्यू करतोय पुढे मी, राईट. वेअर दे आर मॉडिफाईड, सॉर्टेड अँड पॅकेज्ड इन टू वेसिकल्स. आणि या वेसिकल्स आपण पुढे जिथं गरज आहे त्या साईटवर त्या पाठवून देतो. हे फंक्शन जे ते गोल्गी बॉडीचे थोडक्यात अमेझॉन सारखं काम त्या करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन ग्लायकोलेशनचं सांगते, तर गोल्गी बॉडीज ऍड शुगर मॉलिक्युल्स टू द प्रोटीन, अ प्रोसेस नोन ॲज ग्लायकोलेशन. दिस मॉडिफिकेशन इज क्रिटिकल फॉर स्टॅबिलिटी आणि फंक्शन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोटीन, बरोबर. सो 2 गोष्टी मी इथं ऍड केल्या. त्याच्यानंतर मेजर फंक्शन आपल्याला लायसोसोम्समध्ये दिसतं बघा. लायसोसोम्सला आपण सुसाईड सॅक्स म्हणतो. द गोल्गी बॉडीज आर involved in the formation of lysosomes, which are organelles that contain enzyme to digest cellular waste and foreign material, बरोबर. सो ऍक्च्युअलमध्ये बायोकेमिकल रिॲक्शन्समध्ये तयार होणारी जी वेस्ट आहे हिला नष्ट करण्याचं काम आपले लायसोसोम्स करतात, आणि हे लायसोसोम्स तयार करण्याचं काम गोल्गी बॉडीज तिथे करतात, बरोबर. गोल्गी बॉडीजमध्ये मेम्ब्रेनच्या आतमध्ये ते हायड्रोलायटिक एन्झाईम जे आहे याचं कन्कशन तिथं असतं. ओके. आणि जे गरजेचं आहे त्या ठिकाणी हे मग पुढं तयार करून पाठवलं जातं. हे फंक्शन आपल्याला गोल्गी बॉडीजचं दिसून येतं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ लिपिड्स, जसं प्रोटीन तयार झाले ER मध्ये तसे लिपिड्स पण तयार होतात, मग त्याचं ट्रान्सपोर्ट सुद्धा करावं लागतं. इट ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन ट्रान्सपोर्ट ऑफ लिपिड अराउंड द सेल अँड क्रिएशन ऑफ लिपिड बाउंड मेम्ब्रेन्स. सो जिथं नवीन मेम्ब्रेन तयार करायचे आहेत तिथे हे लिपिड्स लागणार आहेत, त्याचं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा आपल्या गोल्गी बॉडीज जे आहेत त्या करणार आहेत. क्रिएशन ऑफ सेक्रेटरी vesicles. The Golgi apparatus packages enzymes into vesicles that are transported to the cell surface for secretion. जर सेलला काय बाहेर टाकायचं असेल, सिक्रेट करायचं असेल, तर ते सगळं मटेरियल गोल्गीकडे जाणार, ते पॅकेज करणार आणि बाहेर पाठवून देणार. ठीक आहे. सो अशा रीतीने 10 फंक्शन्स 5 ERचे आणि 5 गोल्गी ॲपरेटसचे आपण बघितलेले आहेत. ओके. सो एक सिंपल फॉर्मॅट आपल्याला ठेवता येतो, राईट. सो ट्रिक इथे हीच आहे, तुम्हाला जेवढं माहित आहे ते सगळं लिहित बसायची गरज नाही. क्वेश्चनची डिमांड काय आहे? 150 शब्दांमध्ये तुमचा सगळा डेटा जो आहे हा 150 शब्दांमध्ये झाला पाहिजे. एक सिंपल क्लीन तुमचं रिप्रेझेंटेशन जर असेल तर मार्क्स चांगले येतात. ओके. या गुड नोटवर आजचं सेशन इथेच कन्क्लूड करूयात. धन्यवाद.